Welcome to all BSc first year student. Now the next topic is the cytoplasm. Cytoplasmचं जे डिस्क्रिप्शन आहे तुम्हाला पेज नंबर 8 वरची जी फिगर आहे ती बघायची आहे. फिगर नंबर 1.5 यूकॅरियोटिक सेल्स या फिगरवरून तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगते. बघा पहिला पॉईंट आहे सायटोप्लाझम. द मास ऑफ प्रोटोप्लाझम लाईंग आउटसाइड द न्यूक्लियस कॉल्ड ॲज अ सायटोप्लाझम. जे मास असते ऑफ द प्रोटोप्लाझमचे जे प्रेझेंट आहे आउटसाईड ऑफ द न्यूक्लियस त्याला म्हणतात सायटोप्लाझम. म्हणजे न्यूक्लियसच्या आउटसाईडमध्ये जे काही मास प्रेझेंट आहे मास ऑफ द प्रोटोप्लाझम असते त्याला काय म्हणतात सायटोप्लाझम. ओके. फर्स्ट पॉईंट आहे सिस्टॉल. आता याच्यामध्ये पॉईंट्स आहे. फर्स्ट पॉईंट आहे सिस्टॉल. द ॲक्वियस पार्ट ऑफ द सायटोप्लाझम सेल ऑर्गॅनिज इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे एक्सक्लुडिंग द ॲक्वियस पार्ट ऑफ द सायटोप्लाझम एक्सक्लुडिंग सेल ऑर्गॅनिज कॉल्ड ॲज अ सिस्टॉल. जो ॲक्वियस पार्ट असतो सायटोप्लाझमचा ज्याच्यामध्ये एक्सक्लुडिंग सेल ऑर्गॅनिज असतात त्याला म्हणतात सिस्टॉल. दुसरा पॉईंट आहे जेली लाईक कोलायडल फ्लुइड. त्याच्यामध्ये काय असते जेली लाईक कोलायडल फ्लुइड. वॉटर, शुगर, RNA, मिनरल, विटॅमिन, एन्झाईम प्रेझेंट राहतात. डिवाइड होते आउटर एक्टोप्लाझम, इनर एंडोप्लाझम. डिवाइड कशामध्ये होते आउटर काय आहे एक्टोप्लाझम, इनर काय आहे एंडोप्लाझम. आता एंडोप्लाझम जे आहे त्याच्यामध्ये आहे गॉल्जी बॉडीज, मायटोकॉन्ड्रिया, लायझोझोम्स, ER आणि रायबोझोम्स. ओके. द नेक्स्ट पॉईंट आहे सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिज. सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिजमध्ये ते बायोसिंथेटिक अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज काय म्हटलेलं आहे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. जे सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स आहे त्याच्यामध्ये दीज आर स्ट्रक्चर्स परफॉर्म करते बायोसिंथेटिक अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. दे आर ॲज बिलो. फर्स्ट आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. जे डिवाइड होते पर्टिक्युलरली एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे is an interconnected system of membrane that divide the interior of eukaryotic cell into the compartments and channel. इंटेरियर ऑफ युकॅरियोटिक सेल्समध्ये असतात आणि डिवाइड होते कंपार्टमेंट्स अँड चॅनल्समध्ये. 2 टाईप्स असतात. एक आहे RER. आपल्याला माहीत आहे 12मध्ये पण बघितलेलं आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दोन प्रकारचे. एक RER म्हणजे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि दुसरा आहे त्या ठिकाणी प्रेझेंट SER म्हणजे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके. आता स्मूथ अँड रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम RER जे असतात और ग्रॅन्युलर ER इज असोसिएटेड विथ द रायबोझोम्स. म्हणजे ज्या ठिकाणी रायबोझोम्स प्रेझेंट असतात त्याला म्हणतात रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता RER जे असतात RER जे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी पर्टिक्युलरली सिंथेसिस करते प्रोटीन्सचं. ओके. आणि SER जे असतात ते सिंथेसिस कशाचं करतात लिपिड्सचं. देन नेक्स्ट आहे त्या ठिकाणी रायबोझोम्स. मायन्यूट स्पेरिकल अँड अटॅच विथ द मेम्ब्रेन ER. जे रायबोझोम जे असतात ते काय म्हटलेले आहे त्या ठिकाणी मायन्यूट स्पेरिकल आहे आणि अटॅच कुठे असतात ERवर. आता याचे टाईप्स आहे बघा. पहिले 18 टाईप्स. 18 टाईप्समध्ये 2 सब युनिट आहे 60 आणि 40. इम्पॉर्टंट पॉईंट आहे अंडरलाईन करा. जे रायबोझोम जे असतात ते मायन्यूट असतात आणि स्पेरिकल असतात. अटॅच कुठे असतात मेम्ब्रेन ऑफ ER. आता याच्यामध्ये 18 टाईप आहे. जे सब युनिट आहे 16S आणि दुसरा आहे 14S. ओके. दे कंपोज द रायबोन्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. कशामध्ये कंपोज्ड आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीनमध्ये. मोर दॅन 1 रायबोझोम्स लिंक टुगेदर कॉल्ड ॲज अ पॉलीरायबोझोम्स. एकापेक्षा जास्त रायबोझोम जर लिंक असेल एकत्र तर त्याला काय म्हणतात पॉलीरायबोझोम्स. ओके. देन नेक्स्ट आहे गॉल्जी ॲपरेटस. आता पुन्हा रिमाइंडर देते जी फिगर आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे म्हणजे तुम्हाला पॉईंट क्लिअर होतील ऑन पेज नंबर 8वरचं. ओके. देन नेक्स्ट आहे गॉल्जी ॲपरेटस. इट्स ऑल्सो कॉल्ड गॉल्जी बॉडीज. गॉल्जी ॲपरेटसला काय म्हणतात गॉल्जी बॉडीज. इट कन्सिस्ट ऑफ द गॉल्जी बॉडीमध्ये म्हटलेलं आहे पर्टिक्युलरली इट कन्सिस्ट ऑफ द पर्टिक्युलरली द stacks of flatten and it is located near to the nucleus. कुठे प्रेझेंट असतात नियर टू द न्यूक्लियस. कुठे प्रेझेंट राहते नियर टू द न्यूक्लियस. पुन्हा पॉईंट एक्सप्लेन करते डिटेलमध्ये गॉल्जी ॲपरेटसचा. याला म्हणतात गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्जी बॉडी.
आणि गॉल्जी ॲपरेटस जे असते ते कन्सिस्ट करते स्टॅक ऑफ फ्लॅटन सॅक्स लाईक द सिस्टर्नी, स्मॉल वेसिकल्स अँड वॅक्युल्स. इट वॉज डिस्क्राईब बाय द कॅमिलो गॉल्जी. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते अंडरलाईन करा. कोणी डिस्कवर्ड केलेलं आहे गॉल्जी ॲपरेटस? कॅमिलो गॉल्जीनी. अंडरलाईन द वर्ड कॅमिलो गॉल्जी. अँड देन इट इज लोकेटेड कुठे? नियर टू द न्यूक्लियस. कुठे लोकेटेड असतात? नियर द न्यूक्लियस. देन नेक्स्ट पॉईंट आहे मायटोकॉन्ड्रिया. इट इज रॉड शेप ऑर द फिलामेंटस. काय म्हटलेलं आहे त्याला? रॉड शेप ऑर द फिलामेंटस स्ट्रक्चर. फाउंड कुठे असते? सायटोप्लाझममध्ये. अँड देन ATP एनर्जी स्टोअर करतात. ते काय करतात? ATPची जी एनर्जी असते ती स्टोअर करतात. पुन्हा बघा मायटोकॉन्ड्रिया काय म्हटलेलं आहे? आर रॉड शेप ऑर फिलामेंटस स्ट्रक्चर्स फाउंड कुठे असते? सायटोप्लाझममध्ये. दीज आर सेल्फ रेप्लिकेटिंग ऑर्गॅनिल्स आणि फाउंड कुठे आहे? सायटोप्लाझममध्ये ऑफ युकॅरियोटिक सेल्स. द साईड ऑफ व्हेरियस केमिकल प्रोसेसेस इन्व्हॉल्व करतात सिंथेसिस ऑफ एनर्जी पॅकेट्स कॉल्ड ATP. म्हणून म्हटलेलं आहे ATP एनर्जी स्टोअर. आउटर मेम्ब्रेन जी असते ती स्मूथ असते, इनर मेम्ब्रेन जी आहे ती रफ आहे. आणि पर्टिक्युलरली म्हटलेलं आहे जी आउटर मेम्ब्रेन स्मूथ आणि इनर जी आहे वन इज फोल्डेड इन टू द ट्यूब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ सिस्टर्नी. आउटर तर जी आहे ती स्मूथ असते आणि इनर जी आहे ती वन फोल्डेड असते इन टू ट्यूब लाईक स्ट्रक्चर कॉल्ड सिस्टर्नी. सिस्टर्नी जे असतात ऑन इनर सरफेस पॉजेसेस मेनी मायन्यूट पार्टिकल्स कॉल्ड एज F1 पार्टिकल जे अटॅच असतात ऑन इनर सरफेसमध्ये. सो नाव इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लीटेड. थँक्यू.